Okay, good afternoon. Let's start the session. Next example, the smallest prime number, simple problem. आत्ताच आपण केलं होतं. The smallest prime number 2. The smallest prime number is 2. Yes, जर आपल्या डिव्हिजन मधले मुलं जर तुम्ही आन्सर 4 जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर मग अवघड आहे तिथं. Yes, at least 4 will not be the answer. Yes, am I correct? At least एवढं लॉजिक तरी एवढं लॉजिक आपल्याला सेकंड इयरला डेव्हलप करायचंय. आन्सर 4 शुड नॉट बी देअर फॉर दिस क्वेश्चन. एवढं जरी डेव्हलप झालं सेकंड इयर मध्ये 2 सेमिस्टर मध्ये मिळून तरी सफिशियंट आहे. येस, लेट्स गो फॉर नेक्स्ट प्रॉब्लेम. अगेन आय थॉट okay, I will share the screen once again. Okay. On to the yes, now it is visible. Yes, let's start. What the smallest number should be added to 4 4 5 6 so that the sum is completely divisible by 6. So that the sum is simple question hai. Yes, easy question is that smallest number कुठला ऍड करावा की जेणेकरून 2 sir, C option. yes, option C. yes, the smallest number याच्यामध्ये ऍड करावा जो 6 नी. हा नंबर डिव्हिजिबल म्हणते का दॅट सम म्हणते ना सर. सम याला काय पॉइंटच वाटत नाही. सम 8 + 9 किती होत आहे? 8 + 11 ना. Yes sir, 8 + 11. 19 19 + 2, 21. 19 + 2. Smallest number. 2 ऍड केल्यानंतर हे किती होणार? डिव्हिजिबल बाय कुठे आहे? 6. 21 कुठे डिव्हिजिबल बाय 6 लगन. Yes sir, येते की त्यांची सम 3 and 2 चे. अरे नाही 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 26 ने डिविजिबल होता है ना. इट शुड बी 4. नन ऑफ दिस. थांबा 4 जर घेतलं तर 23 होतं हे. 23 is not a divisible by 6. None of these. 1 केलं तर 21 होणार. 2 चालणार नाही. 3 केलं तर 22 होईल. नो सर 5 केल्यानंतर येईल सर. 5 केल्यानंतर आन्सर येईल. ते सम असा क्वेश्चन आहे बरं का. सम हा क्वेश्चन असल्यामुळं. हॅलो सर. येस येस सर इथे क्वेश्चन असा विचारला की कोणता नंबर ऍड केल्यानंतर त्या समला 6 ने भाग जाईल सर. मग तो इज करेक्ट आन्सर. मग ती सम अरे 21 आली ना. याची सम किती येते आता? 19 आली. 19. आता याला डिव्हिजिबल बाय 6 होण्यासाठी किती पाहिजे? एकतरी हा 18 पाहिजे, नाहीतर एकतरी तो किती पाहिजे? 24 पाहिजे. बरोबर आहे. 24. हॅलो सर. हा हॅलो सर. येस 6 ची डिव्हिजिबिलिटीची कंडिशन सर 2 ने आणि 3 ने डिव्हिजल पाहिजे सर. मग 3 ने आहे किती 21. अरे नाही 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 तो मग नंबर 2 ने नाही. अरे 2 ने तुम्हा जी सम येते ना ही सम म्हणजे तुला क्वेश्चन काय आहे?
19 या नंबर मध्ये कुठला नंबर ऍड केल्यानंतर तो 6 ने डिवाइड होईल? दॅट इज अ क्वेश्चन. गेटिंग? माझं बरोबर आहे का? आर यू गेटिंग? हॅलो? येस सर. 4 4 5 6 हा नंबर विचारला नाही तुम्हाला. added to this number, smallest number, it should be added to this so that the number, इथं सम नसायला पाहिजे. मग इथं काय पाहिजे? so that the number is divisible by 6. if the number is divisible by 6 असा जर क्वेश्चन असेल, तरी पण तो डिव्हिजिबल, ते तरी पण तुझं होल्ड करत नाही 21चं, तरी पण तुझा 21 होल्ड करत नाही. येस? हॅलो? नन ऑफ दीज इज द करेक्ट आन्सर. आता जर तुम्ही क्वेश्चन आपण करेक्ट करून सपोज करू, चला इथं काय म्हणतो, स्मॉलेस्ट नंबर, चला मी कन्सिडर करू, तुम्ही जर सपोज केलाय स्मॉलेस्ट नंबर, याच्यामध्ये कुठला नंबर ऍड केल्यानंतर, सो दॅट द नंबर, दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. ऑप्शन कन्सिडर करूच नका. ओके? येस येस, मी पण ते सांगतोय ना, इट शुड बी 5. जर तुम्ही नंबर जरी म्हणलं तरी, येस, जर तुम्ही नंबर म्हणलं दॅट स्मॉलेस्ट नंबर शुड बी, येस, 5. कारण 19 तुमची चालू झाली, म्हणजे नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी किती जाणार आहे? 24 ला जाईल, विच इज डिव्हिजिबल बाय 3 and 2 बोथ. हॅलो? येस, 3 आणि 2 ने दोन्हीला डिवाइड होतं हे. येस, 24. so that we want 24. to get 24 we have to add, yes, we have to add 5 here. Getting? Hello? Yes sir. तो असेल तर. आणि तुम्हाला नेक्स्ट काय विचारलंय? सम. येस मॅम. सर. हा, 4 4. सर 4 4 5 6 प्लस 2 असं क्वेश्चन असेल तर. What the smallest number should be added to so that the sum is divisible by 6? सर 4 4 5 6 मध्ये ह्या ऑप्शन पैकी कोणती संख्या ऍड ऍड केल्यानंतर डिव्हिजिबल बाय 6. सर म्हणजे आन्सर 2 येते सर. 2 येते सर. 4 4 5 8 डिव्हिजिबल बाय 6 येते सर. ऍडिशन 21 येते सर. ऍडिशन नाही सर, त्यांनी सांगितले 4 4 5 6 मध्ये अशी कोणती संख्या ऍड केल्यानंतर ती संख्या 6 ने डिव्हिजिबल असेल. Yes, ऍड right. केल्यानंतर 6 ने डिव्हिजिबल होते सर. Wait, 1 minute. तुम्ही नंबर कुठला 4 4 5 8 इट इज डिव्हिजिबल बाय 6 म्हणताय का? हा येस सर. सर. होतंय? येस सर. 7 4 3 डिव्हिजिबल. Yes, 7 4 3 it is divisible. Divisibility of 6 काय झाले मग? How come it possible? 21 ला तरी डिव्हिजिबल नाहीये ना तो. 13 plus 8 21 is not divisible by, No, sir. मतलब तिथं 2 ने कुठे डिव्हिजिबल आहे 21? Divisibility of 6. Yes. नो सर, ऍडिशन नाही करायचं सर. हा, ऍडिशन कुठे आहे तिथे? yes No, sir. correct answer. The answer, correct answer is 2. option C is correct. मी थोडं कन्फ्युज झालो, ते मी सम Yes. करत बसलो. ठीक आहे. yes option C is the correct answer. let me clear it once again. yes. आता बघा इथे 4 4 5 6 मध्ये कुठला नंबर ऍड केल्यानंतर लिस्ट म्हणते स्मॉलेस्ट, की जेणेकरून हा टोटल नंबर जो आहे इट इज डिव्हिजिबल बाय 6 होईल. तर तो डिव्हिजिबल बाय 6 होण्यासाठी सिंपल आहे,
तर काय पाहिजे, पहिल्यांदा 2 आणि 3 ने डिवाइड व्हायला पाहिजे तो. येस, 2 ची डिव्हिजिबिलिटी आहे युनिट डिजिट मध्ये 0, 2, 4, 6, 8 पाहिजे. आणि 3 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, त्याची सम. आता इथं जर तुम्ही इथे 3 ऍड केलं, क्लिअरली 3 विल नॉट बी द आन्सर. जर तुम्ही इथे 3 ऍड केलं तर याची सम किती होणार आहे, इथं 9 येईल. येस, वी हॅव टू ऍड आयदर हा डी, बी आणि डी येणार नाही, एकतर 2 ऍड करावं लागेल, नाहीतर एकतर 4 ऍड करावं लागेल. स्टार्ट विथ द स्मॉलेस्ट नंबर 2. जर तुम्ही याच्यामध्ये 2 ऍड केलं, आता तुम्ही सम मगाशीच फाइंड आउट केली होती. येस, इट इज 19. 2 ऍड केलं की इथं 6 येतो, इवन नंबर आहे, डिव्हिजिबल बाय 2 फिक्स झाला, आणि 19 प्लस 2 21 and is divisible by 3. So that my correct answer, yes, it is correct. My correct answer is option C, number 2. The smallest number supposed to be, we have to add in the number so that that number is divisible by, completely divisible by 6. Yes, it is a number आपण consider केलं. Yes, hello. येस सर. येस सर, कळालं. Yes. पुढे जाऊया. लेट मी, ते मी शॉर्टकट यूज केल्यामुळे मे बी ते हँग व्हायलंय. येस, आय हॅव क्लिअर द स्क्रीन नाव. नेक्स्ट क्वेश्चन. हा, दिस वन. 476 is divisible by both 3 and 11. The non-zero digits in the 100 and the 10th place are respectively. Yes. हा, हे 3 आणि 11 ने डिव्हिजिबल आहे असं म्हणतं ते. असं असण्यासाठी त्या डबल स्टारच्या ठिकाणी कुठले नंबर्स येतील, 100 फर्स्ट आणि त्याच्यानंतर 10th वाला घ्यायचं, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड असा नंबर कुठला असेल. येस, 3 ची डिव्हिजिबिलिटी सम शुड बी डिव्हिजिबल बाय 1 by 1. ट्रायल आणि एरर बघा. फर्स्ट ऑप्शन. ऑप्शन फर्स्ट एकाच आलंय. ओके, ट्राय करा, 1-2 मिनिटं विचार करा बघा. तर डिव्हिजिबल कंडिशन 11 लावलं तर ए ऑप्शन येते 7 and 4. तर 6 आणि 4 10, 10 आणि 4 14 येत आहे, आणि खालचं जर 7 + 7 केलं 14, नाही मायनस नाही केलं नाही, 0. एक तुमचा फक्त करेक्ट आन्सर सांगा. 10. ए सर, ए. 7 एच and AC. ओके, बी कोणाचंच येत नाही का, म्हणजे बी तर मी कॅन्सल करतो का, येतंय कोणाचं बी, बी किंवा डी कोणाचं येतंय. हा, चला आता ए आणि सी वरती जाऊया. डिफरन्स असा खूपच दिसतोय मला. लेट मी चेक. 7 4 4 6. आता 11 साठी जाऊया, कारण 11 सोपं जाईल. ऍडिशन बघा. ओके, मग तुम्ही सगळं कम्प्लीट अनालिसिस केलं का. ओके, गुड. 4 7 6. आता पहिला ऑप्शन सांगितलं की 740. ठीक आहे. आता जर मी डिव्हिजिबिलिटी ऑफ इथं पहिल्यांदा चेक करतो फर्स्ट. सपोज आय विल गो विथ द 11th पार्ट. 14 minus 14, it is divisible by 11. Go for 3 now. Yes, 3 साठी बघा. 14 plus 28 आहे ती सम याची. सम डिव्हिजिबल बाय 3 नाहीच आहे की ही. कसं काय म्हणता तुम्ही डिव्हिजिबल बाय आहे हे 3 नी. हा जो नंबर तयार होतोय 4 7 6 740, its sum, all digit sum is 27, which is not divisible by 3, no? Is that clear? हॅलो, ज्याने कोणी ऑप्शन ए सांगत होते त्यांच्यासाठी. येस, द सम इज 28. हाऊ कॅन वी से दॅट द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन. हॅलो, ऑप्शन सी. आता जाऊया ऑप्शन सी कडे. 4 7 6 8 5 0. येस, आता बघा ऑड डिजिट सम याची येते 15. येस, 15 minus 15 0. It is divisible by 11. Now go for 3 साठी बघा. आता 15 plus 15 yes sir. येतंय sir, 30. 30 येतंय. Yes, and the 30 is divisible by 3. 3. It is clear. Yes, मग Yes, तरी sir. पण तुमचा ऑप्शन ए, जेव्हा तुम्ही ऑप्शन ए सांगितलं तुम्ही काय चेक केलं मला कळालं नाही. तुम्ही फक्त 11 चेक केलं का मग 3 Yes, हा लगेच. सर, फक्त 2 चेक केलाय आणि त्याच्यावरनं सांगितलं सर. येस, तसं गडबड करू नका. मी काय सांगितलं, आपल्याला आन्सर नाही द्यायचं, आपल्याला अॅक्युरसी यायला पाहिजे आपली. थोडासा वेळ लागू द्या.
चुकायला नाही पाहिजे. जेव्हा तुमचे आन्सर्स करेक्ट येणार आहे तेव्हा कॉन्फिडन्स येणार आहे, आणि कॉन्फिडन्स आला की मग ऑटोमॅटिकली अॅक्युरसी वाढत जाते. लक्षात ठेवा. ते परत परत आपण ते राहतंय आपलं, ते राहतंय थोडं, प्रत्येक वेळेस आपण त्याच चुका करतोय म्हणजे ते राहतं ते मनामध्ये. त्यामुळे ते कंटिन्यू होऊ शकतं. वेळ लागू दे, 1-2 मिनिटं लागले, 3 मिनिटं लागले, मी वेळ आहे, मी सॉल्व्ह करायला 2-3 मिनिटं घेतोय. 5 मिनिटांमध्ये मी एका तास प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, 3-4 मिनिटांमध्ये तरी. त्याच्यानंतर आपण डिस्कशन करतोय. येस, त्यामुळे वेळ लागू देत, करेक्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सिंपल प्रॉब्लेम आहे ते. लक्षात येते? येस. येस सर. हा, असं होऊ देऊ नये. चुकीचं आलं काय प्रॉब्लेम नाहीये, हरकत नाही, पण आता ते इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. कारण 11 चे आपण प्रॉब्लेम भरपूर घेतले, 11 आणि 3 चे. येस, डिव्हिजिबिलिटी आपण माहित नाही, अशातला भाग नाही आपल्याला. मग ते व्यवस्थित रिलेशन कन्सिडर करून व्यवस्थित प्रॉब्लेम चेक करून आन्सर सांगा. ठीक आहे. 2-3 मिनिट्स. टाइम फॅक्टर कन्सिडर करू नका, अॅक्युरसी कन्सिडर करा आता. ठीक आहे. लेट मी क्लिअर द स्क्रीन. हे क्लिअर झालं सर्वांचं? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके. येस. येस. Go for next. Which of the following numbers is divisible by each of 1? काय म्हणते हे? हा, yes. Which of the following numbers is divisible by each of 1? 3, 7, 9 आणि 11. या 4 नंबर्सनी डिवाइड होणारा नंबर कुठला असेल? Can I cancel the first one? Yes, sir. Yes, sir. Yes, this includes 11. मला वाटतं हा 11 मध्ये जाणार नाही. 12 मायनस 8, 11 मधनं कॅन्सल. आणि हा जर बघितला तर दिस नंबर इज ऑल्सो गोइंग टू बी कॅन्सल फ्रॉम 11. 13 मायनस 8. येस, बरोबर ना? काय जे थोडस मला काय म्हणतो, आपण काय म्हणतो, ज्याला जास्त हे लागतं म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत असं म्हणू शकतो आपण. जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत. ऑड आणि इव्हन डिजिटचे सम करायचे आणि त्याचा डिफरन्स बघायचा आहे. तो जर 0 आला किंवा मल्टिपल ऑफ 11 आला तर ते डिव्हिजिबल बाय 11 असतं, असं मी कन्सिडर केलं. थोडंसं जे क्रिटिकल वाटतं ज्याची कंडिशन ती अप्लाय केली नंबरवरती. रिजेक्ट होतील काही नंबर ऑब्विसली. हे 3 नंबर्स रिजेक्ट होत आहेत, A, C, D. आता हे 11 नी तरी होतंय. तुम्ही चेक करून बघा रिमेनिंग नंबर्स साठी. Sir, 7 ने पण होतंय, 3 ने पण होतंय, 9 ने पण होतंय. येस, इट इज डिव्हिजिबल बाय. याची सम करून बघितली तर 9 + 9 18 जात आहे. ऑलरेडी 9 ची सम, 9 ची डिव्हिजिबिलिटी, Yes, sir. 9 ची डिव्हिजिबिलिटी, Sum divided by 9. सम डिवायडेड बाय 18, 18, 18. येस. अँड 7 साठी आपल्याला चेक करावं लागेल. 7 2 जा 14, 47. इट इज डिव्हिजिबल बाय 7. येस, 67, 67, sir. 93. किती येत आहे? Yes, sir. 49. 7 येते, sir. 49. 297. 297. 297. Yes. 7 2s are 4. Yes, yes, no. 67 येणार ना. 2 7 9 जा 63 ना. ओके. 4 राहील 49. 7 7 जा 14. ओके, ठीक आहे मॅम. येस, इट इज 297. It is 297. Option B is the correct answer. Option B is the correct answer. Getting? Hello. आता divisibility बऱ्यापैकी क्लिअर होत असेल बघा. Yes. Option B is the correct answer. Yes. सिस्टीम हँग झालेली आहे. Yes, it is system hang. Let me share it again. Okay. Okay.
ए डिव्हिजनची अटेंडन्स आहे पण बी ची नाही आहे. इट इज लेस दॅन 50 स्टिल. येस. हा, नाव इट इज विजिबल. येस. हा प्रॉब्लेम झाला इथे क्लिअर. आता जाऊया पुढे. बेसिक फॉर्म्युलीज आहेत. मी LCM आणि HCF ही कन्सेप्ट एक्सप्लेन केली नाही ना अजून. नो सर. नो सर. ओके ठीक आहे. वेट अ मिनिट, मला बघू द्या फक्त पुढे आहे का. नो नो, आय हॅव टू एक्सप्लेन दॅट थिंग. येस. LCM आणि HCF. ओके, वेट अ मिनिट. येस. हा, इथे बघा, सिम्पल आहे, असं काही अवघड नाही आहे. HCF हायेस्ट, येस, हायेस्ट कॉमन फॅक्टर. हॅलो. अँड LCM लिस्ट कॉमन मल्टिप्लायर. येस, लिस्ट कॉमन मल्टिप्लायर. HCF ला, हॅलो, HCF ला GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. येस, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असं पण कन्सिडर होतो HCF. ओके, लेट मी यूज द पॉइंटर हियर. येस, गिव्ह द हेडिंग HCF ऑब्लिक GCD अँड LCM. येस, भरपूर आपण हे LCM वगैरे घेऊन कॅल्क्युलेशन्स करतो. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी वगैरे आपण LCM घ्यायचो. फ्रॅक्शन नंबर सम किंवा ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या वेळेस. बघूया, नॅचरल नंबर्स N1 N2 त्याचे जर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय द सेम नंबर x and that x is common divisor and which is the greatest असेल तो. Highest of all the common divisors of N1 and N2 are called as GCD or HCF. Yes, hello. क्लिअर झालं का. HCF कोणतेही दोन नंबर्स घेतले, त्या दोन नंबरचा ग्रेटेस्ट, येस हॅलो, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, त्या दोन नंबरचा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, त्या दोन्ही नंबरला डिवाइड होणारा, त्या दोन्ही नंबरनी डिवाइड होणारा तो नंबर असेल. फॉर एक्झाम्पल, सपोज करा, सिंपल प्रॉब्लेम घेऊया आपण. येस, 10 आणि 15 आहे. येस, 10 आणि 15 चे फॅक्टर्स घ्या तुम्ही. येस, व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 10? 5 into 2. Yes, 2 into 5. What are the factors of 3 and 15? 3 into 5. 2 into 5. Yes, what should be my JCD here, or we can say HCF जास्त वेळा यूज होतो बरं का. HCF कॉमन, ज्या नंबरनी या दोन्ही नंबरला डिवाइड होतो आणि तो ग्रेटेस्ट पाहिजे, तो ग्रेटेस्ट पाहिजे. गेटिंग, हॅलो. येस, Yes. कॉमन. इंटरसेक्शन घ्या. इंटरसेक्शन घेतल्यानंतर सपोज 2 मिळत असतील नंबर तुम्हाला, तर तुमचा HCF कुठला असेल? ग्रेटेस्ट. या A आणि B मधला जो मोठा असेल तो तुमचा HCF असेल. फॉर दिस एक्झाम्पल 10 and 15, my HCF is 5. My HCF is 5. Getting, hello, is that clear? HCF. Yes. Yes. हा, Yes, sir. ठीक आहे. आता पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे, हे रूल्स आहे टू फाइंडिंग GCD ऑफ टू नंबर्स N1 आणि N2. काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा, फॅक्टर्स फाइंड आउट करा. सिंपल आहे. कॉमन फॅक्टर्स आतून बाहेर घ्या आणि त्याचा काय म्हणतो, जो काही कॉमन फॅक्टर असेल, मग असं घेतलं होतं त्या फॉर्म मध्ये, जो कॉमन फॅक्टर असेल तो फक्त जो काही येईल दॅट विल बी अवर GCD. ठीक आहे, हे काय स्टेप्स आहेत. मी काही असं हे फॉलो करणार नाही. आय हॅव माय ओन मेथड टू फाइंड GCD. ओके, ही थिअरी आहे, याला काय जास्त फोकस करू नका. कन्सेप्ट ऑफ LCM लिस्ट कॉमन मल्टिपल. येस, लिस्ट कॉमन मल्टिपल. N1 and N2 be the two natural numbers. N1 and N2 be the two natural numbers
distinct, obviously distinct from each other. The smallest natural number n that is exactly divisible by n1 and n2. The smallest, least means smallest, the smallest natural number n that is exactly divisible by n1 and n2, exactly divisible by n1 and n2 is called least common multiple. Hello, yes. आपण JCD इथे HCF ला काय घेतो, कॉमन घेतो, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF. इथं काय घ्यायचं आहे, स्मॉलेस्ट, स्मॉलेस्ट नंबर की ज्या नंबरला हे दोन नंबर, यस, या दोन नंबरनी एक्झॅक्ट, यस, that number is exactly divisible by n1 and n2, exactly divisible by n1 and n2. I will consider again a simple problem. Suppose 10 and 15. What are my factors? Yes, yes, what are my factors? Yes, 2 into 5, 3 into 5. आता याचा LCM घ्यायचा आहे. LCM ला काय घ्यायचं, स्टेप्स, असा नंबर घ्यायचा, असा स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा, यस, असा स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा की ज्या नंबरला 10 आणि 15 दोन्हीनी एक्झॅक्टली कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल तो नंबर. हाऊ टू फाइंड? यस, पहिल्यांदा काय घ्यायचं, ह्यातलं कॉमन, पहिल्यांदा ह्यातलं कॉमन फॅक्टर घ्या. कॉमन फॅक्टर किती आला तुमचा? 5. यस, ऍड रिमेनिंग फॅक्टर्स. कुठले फॅक्टर शिल्लक राहिले परत? 2 into 3. किती आलं हे? किती येतं हे? 6 into 3. Yes, 30 is the smallest number which is completely divisible by 10 also and 15 also. 150 पण आहे. 150 is also divisible by 10 and it is divisible by 15. But we want, yes, smallest. We want the smallest number. We want the smallest number. HCF ला काय घ्यायचं असतं, कॉमन फॅक्टर घ्यायचा असतो. HCF ला काय घ्यायचं असतं, कॉमन फॅक्टर घ्यायचा असतो. आणि LCM ला काय घ्यायचं असतं, यस, LCM ला कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर्स, वी कॅन से कॉमन फॅक्टर इंटू नॉन कॉमन फॅक्टर्स, जे फॅक्टर्स कॉमन नाही आहेत, रिमेनिंग टर्म्स, रिमेनिंग फॅक्टर्स. गेटिंग? हॅलो, यस. आता इथे याची मेथड, इथे मेथड दिली आहे तुम्हाला. माझ्याकडे याच्यापेक्षा सोपी मेथड आहे, आपण ते तिथं आपण प्रॅक्टिस करूया त्यावेळेस घेताना, तिथं LCM चे एक्झाम्पल घेताना. ठीक आहे. येस, रूल्स टू फाइंड स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा, परत फाइंड आउट द प्राइम फॅक्टर्स, आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ रिझल्ट ऑफ प्रिव्हियस स्टेप विल बी द LCM ऑफ n1 and n2 about to the highest of powers in which it is appears in the standard form of numbers. Okay, हे खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. सिंपल आहे. कॉमन पार्ट इंटू the numbers, the common factors into not common numbers. Yes, hello, लक्षात आलं का हे? Yes, ह्याच्यावरून जे कॉमन फॅक्टर्स आले, 10 चे फॅक्टर्स होतात 5 आणि 2, आणि 15 चे घेतले होते मी 3 आणि 5. आता ह्याच्यातले पहिल्यांदा कॉमन फॅक्टर्स लिहून घ्या, 5 5 आणि राहिलेले अनकॉमन 2 into 3. येस, मल्टिप्लिकेशन घेतलं, दॅट इज 30. दिस इज LCM. येस, LCM. एक आहे LCM, आणि मगाशी HCF किती आला याचा? 5. HCF is 5 and LCM is, yes, 30. 30, and my number pair is pair of numbers 10 15. काय सांगता येईल का हो, काही जनरलायझेशन स्टेटमेंट सांगता येईल का फॉर टू नंबर्स? फॉर टू नंबर्स कॅन वी डिफाइन एनी रिझल्ट जस्ट बाय ऑब्झर्वेशन? कम्पेअर करून काय रिलेशन घेता येते का बघा बरं. Is there any relation between these HCF, LCM and the given numbers? Yes. They must be divisible. Hello sir. Yes sir. Yes. HCF into LCM is equal to product of two number. Yes, the product of two numbers. If you observe that 10 into 15 किती येत आहे? HCF into LCM 150. 150. आणि LCM into HCF किती येते बघा बरं? 150. Yes.
Can we define? This rule is valid for only for, yes, only for two numbers. Only for two numbers. आता तात्पुरतं एवढं तरी कन्सिडर करा. प्रत्येक ठिकाणी नाही, मे बी 3 नंबर साठी असेल, पण ऍटलीस्ट 2 नंबर साठी इट इज अप्लिकेबल. फॉर 2 नंबर्स इट इज अप्लिकेबल. द प्रोडक्ट ऑफ, yes, the product of LCM into HCF is nothing but the product of the numbers. Yes, जर तुम्हाला LCM HCF दिलाय 2 नंबरचा आणि 1 नंबर दिलाय, तर राहिलेला दुसरा नंबर आपण या रिलेशनने फाइंड आउट करू शकतो. इज दॅट क्लिअर? LCM into HCF is equal to, yes, N1 into N2. Yes, you can add as a note म्हणा किंवा की पॉइंट्स मध्ये हे ऍड करून ठेवा. ठीक आहे, लक्षात आलं? LCM आणि HCF. एनी डाऊट इन LCM and HCF? Any doubt in LCM or HCF? Yes, नो सर. yes, everyone, the concept is clear? Yes, Yes, sir. sir. Okay, ठीक है. Let me clear the screen now. Yes. Okay. Wait for the ठीक है. I have closed that PPT. Yes. परत एकदा ओपन करूया. ठीक है. Okay. Okay. We'll stop here. परत 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ.